मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जरांगे पाटील मुंबईमध्ये धडकले। सकाळी 10 वाजल्यापासून जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत नाहीत तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलेला आहे। मुंबईच्या आझाद मैदानावर हजारो आंदोलक एकवटले असून मराठा आरक्षणासाठी ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। बघूया सविस्तर। मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर जमलेलं हे भगवं वादळ। मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी जरांगेंनी चलो मुंबईची हाक दिली आणि हजारोंचा जनसमुदाय हा मुंबईत एकवटला। भर पावसात हजारो मराठा आंदोलक आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले। जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत मैदान सोडणार नसल्याचा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे। मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे, करोडो लोक मुंबईत आणले म्हणजे आम्हाला माज मस्ती नाही। आमच्या मागण्याची सगळे अंमलबजावणी करा आणि गोरगरीब मराठ्यांचा सन्मान करा। हे मराठी मरेपर्यंत तुम्हाला विसरणार नाहीत आणि आमची परवानगी आत्ताची आत्ता वाढून द्या, हे पण आम्हाला सहकार्य करा। तुम्ही जर अडथळे आणले तर पुन्हा महाराष्ट्रातला मराठा समाज मुंबईकडे जो काही मार्ग काढता येईल तो काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। आपल्याला माहिती आहे की आम्ही एक एम्पावर्ड कमिटी देखील तयार केलेली आहे। मंत्रिमंडळाची उपसमिती त्या ठिकाणी आहे। या उपसमितीला यापूर्वीच ज्यावेळेस ॲडव्हान्समध्ये काही मागण्या आल्या होत्या त्या मागण्या आम्ही अग्रेषित केलेल्या आहेत। तेही त्याच्यावर विचार करतायत। कायदेशीर मार्ग काढावे लागतील, नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही। कायदेशीर मार्ग काढावे लागतील, संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील। तशा प्रकारचे मार्ग कसे काढता येतील असा प्रयत्न आहे। अंगावर गोळ्या झाडल्या तरी हटणार नाही। गुलाल उधळूनच हे भगवं वादळ मुंबई सोडणार असल्याची घोषणा जरांगे पाटलांनी केली आहे। सगळ्या मागण्याची अंमलबजावणी होईस्तोवर मी मुंबई सोडणार नाही ही मराठ्यांना शब्द देतो। आताही मला सरकारला गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे, पण माझा हटायला तयार नाही शब्द आहे माझा तुला। मी या समाजासाठी मैदानात येऊ, वीर मरण पत्करायला तयार आहे, पण हटायला तयार नाहीये। तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची। हे अमानवीय आहे, इथल्या व्यवस्थेला चॅलेंज करणार आहे, संविधानाला चॅलेंज करणार आहे। जो कायदा पाळत नाही, जो न्यायालयाचा आदेश पाळत नाही, जो इथलं ओबीसीचं आरक्षण पाळत नाही, ती माणसं गुंड आहेत आणि ही माणसं या महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण संपवायला चाललेले आहेत, हुकुमशहा बनायला चाललेले आहेत। हे लोकशाही विरोधी आहे। मुंबईत आल्यानंतर जरांगे पाटलांनी मराठा आंदोलकांना शांततेचं आवाहन केलंय। मराठा समाजाला मान खाली घालावी लागेल असं कोणतंही काम करू नका असं आवाहन जरांगे पाटलांनी आंदोलकांना केलंय। तसंच ओबीसींमधून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं मोठं विधान त्यांनी केलं। तर ओबीसी समाजही त्यांच्या न्याय हक्कासाठी लवकरच मैदानात उतरणार आहे। महाराष्ट्रात ओबीसींचंही मोठं आंदोलन पाहायला मिळणार अशी मोठी घोषणा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केली आहे। माया कानावर वाईट गोष्ट आली नाही पाहिजे। पुन्हा तो शब्द वापरतोय, माझ्या समाजाला खाली मान घालावं लागण्याचं एक पाऊल उचलायचं नाही। मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलायचं सुद्धा नाही। पण मराठ्यांची मान खाली होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोराने उचलायचं नाही। ओबीसी विखुरलेला आहे, ओबीसी आपल्या व्यवसायात गुंतलेला आहे, ओबीसी डोंगराच्या कुशीला आहे, भटक्या विमुक्त जाती जमाती, ओबीसी बलुते आलुते आहेत। मला या गोष्टीची कल्पना आहे की ते एकत्रित येत नाहीयेत, पण आपल्या हक्क अधिकाराविषयी ते निश्चित एकत्रित येतील। तरुणांना ही गोष्ट कळून चुकलेली आहे, त्यामुळे ओबीसीचं भलं मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये झालेलं तुम्हाला बघायला भेटेल। मुंबईत मराठा समाजाच्या मागण्यांसाठी राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल झालेत। त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी मराठा आंदोलन पाहायला मिळत आहे। तसंच एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून निघतोय। जरांगे पाटील मुंबईत दाखल झाल्यानंतर मराठा आंदोलकांमध्ये मोठा उत्साह दिसतोय। त्यामुळे या उत्साहात आंदोलनाला कुठे गालबोट लागू नये यासाठी जरांगे पाटलांकडून आवाहनही करण्यात आलंय। तर मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे। समाजाला असे आहे, लढायला गेलेले पोरं
आमच्या लेकराला विजय घेऊन येतील, म्हणून तुमच्या डोक्यात फक्त विजय ठेवा. गोंधळ गडबड नाही, गाड्या हवेवर लावायच्या नाही, पार्किंग मध्ये ठेवायच्या. पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग आहे. जरांगेचा मोर्चा मुंबईमध्ये पोहोचलेला आहे. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की कोणतंही संकट किंवा कोणताही अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडू नये. या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे ते मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे निश्चित त्याच्यावर आपसामध्ये चर्चा करून घेतील. मराठा आरक्षणावरून आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये देखील जुंपली आहे. मराठ्यांना न्याय देताना इतरांवर अन्याय होऊ नये हीच सरकारची भूमिका असल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलंय. तसंच ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं का यावर विरोधकांची भूमिका काय असा सवाल देखील बावनकुळेंनी उपस्थित केलाय. तर ही वेळ पक्षाची भूमिका मांडण्याची नाही असं म्हणत राऊतांनी पलटवार केलाय. मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवर न्याय होणे आणि ओबीसीला न्याय देताना मराठा समाजावर न्याय होणे ही भूमिका आमच्या सरकारची आहे. आणि त्याकरताच मग मराठा समाजाला काय काय न्याय देता येईल याकरता देवेंद्र फडणवीस सरकारने म्हणजे ईडब्ल्यूएस पासून सारथीपर्यंत आज एवढं मांडता येणार नाही, पण हे आम्ही पुढे केलेलं आहे. काँग्रेस पार्टीने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यांनी या आंदोलनाला सपोर्ट करताना त्यांची भूमिका काय, त्यांचं म्हणणं काय हे स्पष्ट केलं पाहिजे. नाना पटोले, त्यांचे नेते वडेट्टीवार, त्यांचे अध्यक्ष सपकाळ, राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं पाहिजे की त्यांचं म्हणणं काय. शरद पवार साहेबांनी म्हणणं त्या ठिकाणी मांडलं पाहिजे. ही वेळ शिवसेनेची भूमिका मांडण्याची नाही, ही वेळ एखाद्या पक्षाची भूमिका मांडण्याची नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे लोक आहेत ते कोणत्याही समाजाचे असोत, ते ब्राह्मण असोत किंवा अन्य कोणी असोत, ओबीसी असोत, मराठा असोत, त्या प्रत्येकाला त्यांचे हक्क मिळायला पाहिजे. ही शिवसेनेची कायम भूमिका आहे. दरम्यान ज्या मागण्यांसाठी जरांगे पाटील आक्रमक झाले त्या मागण्या कोणत्या आहेत बघूया. मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्याची मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, मराठा आणि कुणबी एकच असा अध्यादेश काढावा. हैदराबाद, बॉम्बे, सातारा संस्थांचे गॅझेट लागू करा. मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी आणि आर्थिक मदत द्या. मनोज जरांगे पाटलांसह हजारो आंदोलक हे मुंबईच्या आझाद मैदानावर जमले आहेत. पावसानं हजेरी लावल्यामुळे आंदोलकांची तारांबळ उडाली होती. मात्र जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्या हे सरकार कधीपर्यंत पूर्ण करणार, की सरकार जरांगे पाटलांची समजूत काढण्यात यशस्वी होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.